तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीसाठी पत्रलेखन हे बघणार आहोत की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने पत्रलेखन करायचे, कुठले मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व काळजीपूर्वक नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत एकूण 6 गुणांसाठी पत्रलेखन हे विचारलं जातं. त्यामध्ये बघा तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये उपयोजित लेखन या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 5 हा तुम्हाला पत्रलेखनासाठी विचारला जातो. त्यामुळे बघा तुम्हाला पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे, कुठले मुद्दे तुम्हाला पत्रलेखनासाठी लक्षात घ्यायचे ते तुम्हाला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम पत्रलेखन करताना कुठले मुद्दे महत्त्वाचे ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 5 हा पत्रलेखनासाठी प्रश्न विचारला जातो. यामध्ये बघा तुम्हाला औपचारिक किंवा अनौपचारिक यापैकी एक पत्र हे लिहायचं असतं. त्यामध्ये बघा तुम्हाला दोन्ही पत्रांसाठी एकच माहिती प्रश्नपत्रिकेत दिलेली असते. तर बघा पत्रलेखन करताना तुम्हाला कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे ते आपण आता बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पत्रलेखन करताना पत्र औपचारिक असो वा अनौपचारिक पत्रलेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅटचा उपयोग करावा. म्हणजेच पत्राचा सर्व महत्त्वाचे मुद्दे जसे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, पत्राची सुरुवात व पत्राचा शेवट या सर्व गोष्टी डाव्या बाजूला समासाला लागून लिहाव्यात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे. तर बघा तुम्ही औपचारिक पत्र लिहायचा किंवा अनौपचारिक पत्र लिहा, त्यामध्ये तुम्हाला पत्र हे ब्लॉक फॉर्मॅटमध्येच लिहायचे. म्हणजे पत्र लिहिताना तुम्ही पत्र पाठवण्याचा पत्ता, पत्राची सुरुवात, पत्राचा शेवट, त्याचबरोबर दिनांक, विषय ह्या सगळ्या गोष्टी पत्राच्या डाव्या बाजूला तुम्हाला समासाला खेटून ह्या लिहायच्या आहेत. जसं उदाहरणार्थ ह्या पत्रामध्ये तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा तुम्हाला कुठला लक्षात घ्यायचा आहे, तर औपचारिक पत्रात पत्र ज्याला लिहित आहोत त्याचा पत्ता, विषय हा आवर्जून लिहावा. जर आपण औपचारिक पत्र लिहित असू त्या पत्रामध्ये तुम्हाला पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता व विषय हा लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, परिच्छेद दर्शवण्यासाठी सुरुवातीला समास न सोडता जिथे परिच्छेद पाडायचा आहे तिथं एक ओळ सोडावी. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही निबंध लिहिता त्या पद्धतीने तुम्हाला पत्र ही लिहायचं नसतं. तर बघा बरेच विद्यार्थी पत्र लिहिताना समास सोडतात. तर तुम्हाला समासासाठी इथं सुरुवातीला जागा सोडायची नाही. तुम्ही पत्र हे खेटून तुम्हाला लिहायचंय. डाव्या बाजूला तुम्हाला पत्र हे खेटून लिहायचं असतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, पत्रात प्रश्नपत्रिकेत असलेलं नाव व पत्ता लिहावा. तर बरेच विद्यार्थी काय करतात की उत्तर पुस्तिकेमध्ये आपल्या मनाचं नाव किंवा आपल्या मनाचा पत्ता ह्या पत्रलेखनामध्ये ऍड करत असतात. त्यामुळे बघा पत्र लिहिताना तुमचे मार्क हा एक्झामिनर कापत असतो. त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेत जे नाव दिलं आहे किंवा जो पत्ता दिलेला आहे तोच पत्ता तुम्हाला पत्रलेखनात लिहायचा आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे, पत्रलेखनासाठी दिलेल्या मुद्द्यांचा सुयोग्य वापर करून पत्र साधारणपणे 3 परिच्छेदात लिहावे. म्हणजेच पत्राची सुरुवात, मुख्य विषयाचे स्पष्टीकरण व समारोप असे 3 परिच्छेद असावे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 6 गुणांसाठी पत्र हे लिहायचं असतं. त्यामुळे बघा पत्र तुमचं एकदम सुंदर आणि टापटीप दिसलं पाहिजे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पत्र लिहायचे. म्हणजेच पत्र लिहिताना तुम्हाला 3 परिच्छेद पाडायचे. त्यामध्ये बघा पहिल्या परिच्छेदमध्ये पत्राची सुरुवात, त्याच्यानंतर दुसऱ्या परिच्छेदमध्ये मुख्य विषयाचे स्पष्टीकरण आणि तिसऱ्या परिच्छेदमध्ये समारोप असे 3 परिच्छेद तुम्हाला पत्रलेखनामध्ये पाडायचे असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की बोर्डाच्या परीक्षेत कशा पद्धतीने तुम्हाला पत्रलेखन करायचे, कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे, किती गुणांसाठी आणि कोणत्या विभागात पत्रलेखन हे विचारलं जातं, अशी संपूर्ण माहिती पत्रलेखनाबद्दल आतापर्यंत आपण बघितली. यानंतर आपण बघूया की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत कशा पद्धतीने पत्रलेखनावरती प्रश्न हा विचारला जातो आणि उत्तर पुस्तिकेत कशा पद्धतीने तुम्हाला पत्रलेखन हे लिहायचं असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नपत्रिकेत अशा पद्धतीने एक छोटीशी जाहिरात दिलेली असते आणि त्यावर आधारित तुम्हाला 2 प्रश्न हे दिलेले असतात. त्या दोन्ही प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला औपचारिक किंवा अनौपचारिक या दोन्ही पत्रांपैकी एक पत्रलेखन हे करायचं असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण प्रश्न हे वाचून घेऊया, त्याच्यानंतर पुढे डिस्कस करूया. तर बघा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानदाराच्या व्यवस्थापकांना लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तुमचं औपचारिक पत्रलेखनासाठीचा प्रश्न. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्रा किंवा मैत्रिणीला लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा अनौपचारिक पत्रलेखनासाठीचा प्रश्न. तर बघा ही जी जाहिरात आहे किंवा हा जो प्रश्न आहे हा 2023ला बोर्डाच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे. सर्वात प्रथम आपण औपचारिक पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे ते आपण बघू.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम औपचारिक पत्रलेखनामध्ये तुम्हाला दिनांक ही टाकायची असते. दिनांक टाकल्यानंतर तुम्हाला प्रति लिहायचं असतं आणि त्याखाली ज्या व्यक्तीला तुम्ही पत्र पाठवत आहात त्या व्यक्तीचं नाव आणि त्याखाली त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला लिहायचा असतो. तर बघा, प्रतीनंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता लिहिल्यानंतर तुम्हाला पत्राचा विषय हा लिहायचा असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्र आपण पुस्तकांची मागणी करण्याबाबत लिहित आहोत, त्यामुळे विषय आपण टाकलेला आहे पुस्तकांची मागणी करण्याबाबत. त्यानंतर बघा, पत्राचा तुम्हाला मायना हा लिहायचा असतो. तर बघा, इथं आपण महोदय असं लिहिलेलं आहे, तुम्ही माननीय किंवा आदरणीय अशा पद्धतीने देखील मायना हा टाकू शकता. त्याच्यानंतर बघा, मायना लिहिल्यानंतर तुम्हाला पत्राची सुरुवात ही करायची असते. तर बघा, पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पत्राची सुरुवात, त्याच्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पत्राचा मुख्य मजकूर आणि पत्राचा शेवट हा तुम्हाला तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये करायचा असतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्रलेखन आपण मागणी पत्र लिहित आहोत. तर बघा, मागणी पत्रामध्ये ज्या वस्तूंची आपण मागणी करत असतो त्या वस्तूंची मागणी तुम्हाला अशा टेबल फॉर्मॅटमध्ये दर्शवायची असते. तर बघा, बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याच पुस्तकांची मागणी पत्र किंवा रोपांची मागणी करण्याबाबतचं पत्र तुम्हाला दिलेलं असतं. त्यामुळे बघा, तुम्हाला ज्या वस्तूंची तुम्ही मागणी करत आहात त्या वस्तूंची मागणी तुम्हाला अशा टेबल फॉर्मॅटमध्ये दर्शवायची असते. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही माहिती दर्शवल्यानंतर पत्राचा शेवट तुम्हाला तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये करायचा असतो. तर बघा, ओव्हरऑल तुम्हाला पत्र हे 3 पॅरेग्राफमध्ये लिहायचं असतं. त्यामध्ये पहिला पॅरेग्राफ असतो तुमचा पत्राचा सुरुवात, दुसरा पॅरेग्राफ असतो पत्राचा मुख्य मजकूर आणि पत्राचा शेवट हा तुम्हाला तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये करायचा असतो. त्यानंतर बघा, तुम्हाला कळावे, आपला नम्र किंवा आपला विश्वासू अशा पद्धतीने मायना लिहायचा असतो. यानंतर तुम्ही तुमचं नाव किंवा तुमचा पत्ता देखील लिहू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मला औपचारिक पत्रलेखन हे करायचं असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया की अनौपचारिक पत्रलेखन कशा पद्धतीने करायचं आहे. तर बघा, अनौपचारिक पत्रलेखनामध्ये देखील तुम्हाला सर्वात प्रथम ही दिनांक टाकायची असते. दिनांक टाकल्यानंतर प्रति तुम्हाला लिहायचंय. ज्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहित आहात, तर बघा, हे पत्र आपण आपल्या मित्राला लिहित आहोत, त्यामुळे तुमच्या मित्राचं नाव आणि त्या मित्राचा पत्ता तुम्हाला प्रतीनंतर लिहायचा असतो. त्याच्यानंतर बघा, हे पत्र आपण मित्राला लिहित आहोत, त्यामुळे प्रिय मित्र राहुल, तर बघा मित्राचं नाव देखील आपण इथं टाकलेले. प्रिय मित्र पण तुम्ही लिहू शकतात किंवा मित्राचं नाव देखील इथं नमूद करू शकतात. प्रिय मित्र राहुल, सप्रेम नमस्कार अशा पद्धतीने तुम्हाला पत्राचा मायना हा मित्रासाठी लिहायचा असतो. त्यानंतर बघा, तुम्हाला पत्राचा सुरुवात ही इथं करायची असते. तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पत्राची सुरुवात ही करायची असते. त्यानंतर बघा, पत्राचा मुख्य मजकूर तुमच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आला पाहिजे. त्यानंतर बघा, पत्राचा शेवट देखील आपण दुसऱ्याच पॅरेग्राफमध्ये केलेला आहे, कारण बघा, हे अनौपचारिक पत्र आहे आणि अनौपचारिक पत्रामध्ये तुम्ही 2 किंवा 3 पॅरेग्राफ सुद्धा पाडू शकतात. तर बघा, ह्या पत्रामध्ये आपण 2 पॅरेग्राफमध्ये पत्र हे संपवलेलं आहे. त्यानंतर बघा, पत्र शेवट तुम्हाला कळावे, आपला विश्वासू किंवा आपला नम्र किंवा आपला प्रिय असं देखील लिहू शकतात, कारण की हे अनौपचारिक पत्र आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव आणि खाली तुम्ही तुमचा पत्ता देखील लिहू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखन करायचं असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे ते आपण बघितलं आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.